आजवर वेगवेगळ्या वस्तूंच्या चोरीचे प्रकार तुम्ही ऐकले असतील। सोनं, चांदी, गाडी याची चोरी आपण ऐकले तर पण कधी केस चोरांबद्दल तुम्ही ऐकलंय का? तेही थोडी थोडकी नव्हे तर तब्बल 7 लाखांचे केस चोरीला गेलेत। बघूया। अबब 7 लाखांचे केस चोरीला। चोरांनी मारला केसांवर डल्ला। व्यापाऱ्याच्या घरातलं पोतभर केस चोरीला। आतापर्यंत आपण चोरीच्या अनेक घटना ऐकल्या असतील, मात्र तुम्ही केसांची चोरी झाल्याची घटना ऐकलीये का? नाही ना? मात्र हरियाणातल्या फरीदाबाद मध्ये केसांच्या चोरीची घटना घडली। होय, तुम्ही ऐकताय ते खरंय, चक्क केसांची चोरी झाली, तीही 7 लाख रुपयांच्या केसांची। त्याचं झालं असं की एका केसांच्या व्यावसायिकाच्या घरात केसांनी भरलेलं एक पोतं होतं। या व्यापाऱ्याच्या घरातल्या केसांनी भरलेल्या पोत्यावरच चोरट्यांनी डल्ला मारला। केसांच्या चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली। रणजीत मंडल असं या व्यापाऱ्याचं नाव आहे। 2:55 से लेकर 3 बजे का कुछ टाइम तक उसी समय में हमारा घर से चोरी हो गया बाल, और बाल का अंदर मैं पैसा छुपा के रखा था। रणजीत मंडल हे केस विग आणि हेअर एक्सटेन्शन बनवणाऱ्या कंपन्यांना विकतात। विग आणि हेअर एक्सटेन्शन बनवले जातात। या केसांना भारतीय बाजारपेठेत तसंच परदेशात देखील मोठी मागणी आहे। पोलिसांनीही गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांची ओळख पटवण्याचे प्रयत्न केले जात आहेत। चोरी व्हावी अशा वस्तूंच्या यादीत आतापर्यंत केस नव्हते, आता मात्र चोरांच्या यादीत केसांचा देखील समावेश झालाय। त्यामुळे आता केसांवर देखील पहारा लावावा का असा प्रश्न गमतीने विचारला जातोय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।